बारामती तुकाराम बीज उत्सवात नणंद भाऊजे एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या। डोरलेवाडी गावातील बीज उत्सवात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवारांनी हजेरी लावली। बारामती लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर या संभाव्य प्रतिस्पर्धी उत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोरासमोर आल्या। बारामती लोकसभा मतदारसंघातील कुस्तीगिरांचा स्नेह मेळावा पुण्यात झाला। त्याला अजित पवारांनी मार्गदर्शन केलं। क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कोणती अडचण येऊ द्यायची नाही हेच धोरण असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं। पैलवानाची गदा आणि हनुमानाची प्रतिमा देत अजित पवारांचा यावेळी सत्कारही करण्यात आला। पैलवानाचं हत्यार प्रभू हनुमंताची गदा। बीडमध्ये पंकजा मुंडेंना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं। मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली। केस तालुक्यातील पावनधाम इथं अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। या सोहळ्यासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या, त्यावेळी ही घटना घडली। अहमदनगरमध्ये सकल मराठा समाज एकच उमेदवार देणारे बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। उमेदवारीबाबत तालुक्यांमध्ये बैठका घेऊन अंतिम अहवाल 30 मार्चला मनोज जरांगेंना दिला जाईल अशी माहिती सकल मराठा समाजानं दिली। इतिहासात पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील तब्बल 500 डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली। यात केईएम सायन, नायर कूपर आणि नायर डेंटल रुग्णालयाचा समावेश आहे। यात नर्सेसपासून डीनपर्यंत सुमारे 80% स्टाफ निवडणूक कामात जुंपला जाणार आहे। या तुघलकी निर्णयामुळे महापालिका रुग्णालयाची आरोग्य सेवा ठप्प पडू शकते। अकोला जिल्हा परिषदेकडून 3.5 लाखांचे कामाचे पैसे न मिळाल्यानं ठेकेदाराच्या संतप्त पत्नीनं आपल्या लहान मुलाला कार्यालयात सोडलं। मुलाच्या उपचारासाठी ठेकेदारानं पैशांची मागणी केली होती, मात्र आचारसंहितेचं कारण देत पैसे द्यायला जिल्हा परिषदेनं टाळाटाळ केला। त्यामुळे ठेकेदारानंही आत्महत्येचाही प्रयत्न केला होता। लातूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। औराद शहाजनी केंद्रावर 2.6 रिश्टर स्केलची तीव्रता नोंदवली गेली। तगरखेडा, हलगरा, सावरी गावात भूकंपाचे धक्के बसले, तर मागील आठवड्यात हिंगोली, नांदेडमध्येही धक्के बसले होते। तसंच लातूरमध्ये भूगर्भातून आवाज आले होते। खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये पुणे शहराला आगामी 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला आवश्यक असणाऱ्या पाणीसाठ्याच्या तुलनेत जवळपास 2.25 TMC पाणी कमी आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पुण्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते।